तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या मित्रांसोबत केळव्याला कसा गेलो होतो आणि तिकडे जाऊन मी किती मंदिर एक्सप्लोर केली आणि किती ठिकाणी मी फिरायला गेलो होतो. तर मी 6 मित्रांनी मिळून एका मित्राची गाडी घेतली आणि विरार ते केळव्यामध्ये गेलो जेटीमध्ये गाडी भरून. सरासरी 40 रुपयाच्या तिकीटमध्ये आम्ही लोक 6 जण त्या गाडीमध्ये बसून पोहोचलो केळव्याला. ते पण काहीतरी 15 ते 20 मिनिटात आणि तिकडून आमच्या मंदिरापर्यंत ट्रेक सरासरी 10 ते 15 मिनिटाचा होता. सगळ्यात आधी आम्ही आशापुरी देवीच्या मंदिरात गेलो, जे खूप पुरातन काळात बनलेलं आहे. त्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला भुयारातून जायला लागतं आणि त्या मंदिरामध्ये जीवदानी देवीचा आणि एकविरा देवीचे दोघांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्या मंदिराचे दर्शन करून आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे जायला, जे मंदिर शीतला देवीचं आहे आणि खूप प्रसिद्ध आहे केळव्यामध्ये. आणि त्या मंदिरामध्ये खूप साऱ्या देवांची मूर्ती देखील आहे, गणपती बाप्पांची, महादेवांची आणि हनुमंताची देखील आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूला एक असे तलाव आहे, ज्या तलावामध्ये आपली ओळख झाली आहे कासवाची. आणि हे एकच कासव नाही, असे खूप सारे कासव आहेत तिकडे. त्या तलावाच्या बाजूला एक असा प्लेग्राऊंड बनवण्यात आलाय, जिकडे तुम्ही फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत आरामात बसून चिल करू शकता. आणि त्या मंदिराच्या बाजूला एक फाउंटेन आहे, त्या फाउंटेनमध्ये खूप सारे मासे आहेत. त्यातला एक मासा मी तुम्हाला आता दाखवतो इकडे. जसा मी गेलो माझ्या मित्रांसोबत, तसं तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत तिकडे जाऊन आरामात चिल करू शकता. तिकडे खूप सारी खाण्यापिण्याची दुकान आहेत, तिकडे आरामात बसा, चिल करा, टाइमपास करा आणि तुमचा दिवस नक्की एन्जॉय करा. बाकी चला आता मी निघतो, इथं पुढच्या भागात तुम्हाला परत भेटा. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.